अनेकदा असं होतं ना, डोकं दुखायला लागलं की सगळी रोजची कामं बाजूलाच राहतात. ऑफिस असो, घर असो किंवा इतर जबाबदाऱ्या, या सगळ्या धावपळीत डोकेदुखीमुळे अक्षरशः वैताग येतो. पण काळजी करू नका. आज आपण याच त्रासावर काही एकदम सोपे आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. डोकं सतत दुखतं का? म्हणजे अनेकांना हा अनुभव येतोच. डोकं दुखायला लागतं. कधी थोडंफार, तर कधी इतकं जास्त की अक्षरशः काहीच सुचत नाही. मग सगळी कामं तशीच पडून राहतात. आणि मग काय होतं? हळूहळू आपल्याला सवय लागते ती गोळीची. गोळी घेतल्याशिवाय पुढचं कामच होत नाही. कधीकधी तर दिवसाची सुरुवातच गोळीने होते. पण खरंच विचार करा, हा यावरचा कायमचा उपाय आहे का? चला तर मग, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की डोकं नक्की दुखतं का? कारण बघा, मूळ कारण समजलं ना की उपाय करणं खूप सोपं होऊन जातं. डोकेदुखीची ना तशी अनेक कारणं असू शकतात. खास करून महिलांमध्ये काही गोष्टी जास्त प्रमाणात दिसतात, जसं की पुरेसं पाणी न पिणं किंवा मग झोप पूर्ण न होणं. आणि हो, आपला सततचा मोबाईल वापर ते तर आहेच. इतकंच नाही तर शरीरात होणारे हार्मोनल बदल, ॲसिडिटी, कामाचा स्ट्रेस आणि मान-खांदेदुखी ही सगळी सुद्धा डोकेदुखीची मूळ कारणं आहेत बरं का. आणि म्हणूनच हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे. फक्त वरवर गोळी घेणं हा काही खरा उपाय नाही. खरा उपाय काय आहे? तर ते मूळ कारण शोधून त्याला मुळापासूनच उपटून टाकणं. चला तर मग, आता बघूया काही एकदम सोपे घरगुती उपाय जे आपल्याला नक्कीच आराम देऊ शकते. पहिला उपाय तर इतका सोपा आहे. सकाळी उठल्या उठल्या काय करायचं? एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आणि त्यात फक्त चिमूटभर सेंधव मीठ घालून प्यायचं. याने काय होतं तर शरीराला गरजेचं पाणी आणि मिनरल्स मिळतात आणि डोकेदुखी हळूहळू कमी व्हायला मदत होते. करून बघायला काहीच हरकत नाही. आलो म्हणजे जिंजर हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणूनच डोकेदुखीवर ते खूपच प्रभावी ठरतं. तुम्ही ताज्या आल्याचा चहा करून पिऊ शकता किंवा थोडंसं आलं खिसून मधासोबत खाल्लं ना तरीही खूप छान आराम मिळतो. अनेकदा आपलं डोकं स्ट्रेसमुळे किंवा मान आणि खांद्याचे स्नायू आखडल्यामुळे दुखतं, बरोबर? अशा वेळी एक सोपा उपाय आहे. खोबरेल तेलात थोडंसं एरंडेल तेल मिसळा आणि त्याने मान, खांदे आणि कपाळावर अगदी हलक्या हाताने मसाज करा. याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि दुखणं कमी होतं. आता एक महत्वाचा प्रश्न, गरम पाण्याची पट्टी वापरायची की थंड पाण्याची? कन्फ्युजन होता नाही का? तर सोपं आहे. जर फक्त कपाळ दुखत असेल तर थंड पाण्याची पट्टी ठेवा. पण जर मानदुखीमुळे डोकं दुखत असेल तर मानेच्या मागच्या बाजूला गरम पाण्याच्या पट्टीने शेक द्या. त्यानेच जास्त फायदा होईल. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे ना, त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो. काय करायचं? दालचिनीची पावडर घ्यायची, त्यात थोडं पाणी घालून एक पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट थेट कपाळावर लावायची. यामुळे मायग्रेनच्या दुखण्यात आराम मिळतो. आपण सगळेच आजकाल सतत मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघत असतो. याने डोळ्यांवर ताण येतो आणि डोकं दुखायला लागतं. यावरचा सगळ्यात सोपा आणि महत्वाचा उपाय म्हणजे दर तासाभराने स्क्रीनपासून ब्रेक घ्या. फक्त 2 मिनिटांसाठी डोळे शांतपणे बंद करा. हा इतका छोटासा बदल आहे, पण तो खूप मोठा फरक घडवू शकतो. आता फक्त उपाय करून भागणार नाहीये बरं का. काही सवयी टाळणं सुद्धा तितकंच किंबहुना जास्त गरजेचं आहे. चला, बघूया कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. या काही सवयी आहेत ज्या आपण कटाक्षानं टाळायलाच हव्यात. म्हणजे जास्त वेळ उपाशी राहणं, जेवणाच्या वेळा न पाळणं, खूप जास्त चहा-कॉफी पिणं, प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी लगेच गोळी घेणं आणि झोपेची वेळ न पाळणं. या सगळ्या सवयींमुळे डोकेदुखीचा त्रास हमखास वाढतो. हे घरगुती उपाय महत्त्वाचे आहेतच, यात शंका नाही. पण काही लक्षणे अशी असतात जी धोक्याची घंटा असू शकतात आणि अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणंच सगळ्यात उत्तम. म्हणजे बघा, जर डोकेदुखी रोजचाच त्रास बनली असेल किंवा त्यासोबत उलटी आणि चक्कर येत असेल तर सावध व्हायला हवं. इतकंच नाही तर डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा सगळं धुसर दिसू लागणं ही सुद्धा गंभीर लक्षणं आहेत, हे लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर अशी लक्षणं दिसत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. पण जर डोकेदुखी साध्या, सामान्य कारणांमुळे असेल तर हे सोपे घरगुती उपाय नियमितपणे केल्यास निश्चितपणे फरक जाणवेल. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे सातत्य. तर मग विचार करा,
यापैकी कोणता उपाय जास्त प्रभावी ठरू शकतो? आपल्या जीवनशैलीत असे छोटे पण महत्त्वाचे बदल केले ना, तर डोकेदुखीला आपण नक्कीच दूर ठेवू शकतो.